केला मी कौतुक करू. अप्रतिम ऑपरेटिंग, क्या बात आहे. नवीन फलंदाज येतात वन डाऊन मध्ये विकी म्हात्रे, संघाचा तालनार, संघाचा संकट मोचक. नक्कीच मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा नक्कीच किताब त्याला मिळाला. दमदार आमदार ट्रॉफीमध्ये दमदार फलंदाजी राहिली विकीची. आठव्या बॅटनं आल्या आल्या आपल्या ओळख आपला परिचय देतात पटून. स्क्वेअरलेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार. 4 रन. सन्माननीय साक्षी एंटरप्राइजेस चषकाचे आमचे दमदार शिलेदार आदरणीय संजय शेठ माते साहेब इनामपुरी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. स्वागत आहे सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. विकीनं चौका ठोकलाय 4 धावा आहेत फलकावरती. पुन्हा एकदा ब्लास्ट आउट ऑफ द पार. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 4 रन. या बेधुंद वादळांना आता कोणता किनारा. बेधुंद वादळ आहे आणि वादळावरती आपण पाहिलं 3 चेंडूवरती मोठे फटके पाहिले. संदीप शेठ म्हात्रे मॅचचा आनंद घेतात 3 षटकारासाठी 5555. हो हो आठव्या बॅटनं अलंग तो कार्पेट चेंडू चाललाय सिलिमी डॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत षटक क्रमांक पहिल्याची ते होती आहे सांगता आणि चैतन्येश्वर कुटारे टीम 1 विकेट गारद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 10 फलकावरती. तर निश्चित स्वरूपात बघा साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, त्याचबरोबर विलादादा पाटील, समीर दादा दलवी आणि आमचे किशोर पोरजी जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आपल्या सर्वांची स्नेह भोजनाची व्यवस्था मात्र 3 दिवस कालच्या दिवशी आज आणि उद्या इथे करण्यात आलेली आहे. आणि 1 वाजल्यानंतर आमच्या स्टेजच्या पाठीमागे आज शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या साठी ती उपलब्ध राहणार आहे. आपल्या सर्वांना आमची नम्र विनंती आहे की परफेक्टली 1 वाजलं की आमच्या स्टेजच्या पाठीमागे भोजन कक्ष आहे तिथे जाऊन आपण संपर्क साधावं आणि स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावं. क्या बात आहे. अप्रतिम स्पर्धा. अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद नक्कीच संपूर्ण म्हात्रे कुटुंबाला मिळणार आहे. कारण अन्नदान करणं हे पुण्याचं काम असतं आणि सातत्यानं 3 दिवस सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आणि ज्या आचार्य लोकांनी आज उत्कृष्ट भोजन बनवलं आहे त्यांचं देखील विशेष आम्ही कौतुक करू सर. षटक क्रमांक आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजेश म्हात्रे, समोर फलंदाज विकी म्हात्रे. चल पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच कृष्ण चांगली धावसंख्या 15 धावा 10 फलकावरती. सेकंड पॉवर प्ले गोलंदाज सज्ज, समोर फलंदाज विकी.
हो यावेळेस अगदी स्वतःला झोकून दिलं होतं या चेंडूवरती. घुटना टेक और सिक्सर दे की भूमिका त्याची होती, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता. तेजस्वी कामगिरी, इथे चेंडू झालाय डॉट. पहिला चेंडू आपली कामगिरी बजावत असताना शिरडोन टीमचा हा तालनार संकटमोचक गोलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि ती ताकद इथे पणाला लावत असताना 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर सीमा लगत डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये डीपमध्ये आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. फुल टॉस होता, चांगला फटका. अगदी सूर्याच्या तेजोमय किरणासमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्यानेही त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका. विकीच्या बॅट्समधून षटकार. डीजे संकेत गोंधले यांना पाहतो. संपूर्ण स्वागत कक्ष महिला वर्ग आहे, ही संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थाने त्यांनी सक्षमरित्या हाताळली आहे. संकेतचं सुद्धा खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागतील. नक्कीच सर्वांची प्रचंड मेहनत नक्कीच राहिली. आमचे किशोरदादा असतील, अमीर असतील, कैलासदादा असतील, आमचे डोनाल्ड पोरजी आणि नक्कीच तुषार पोरजी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. एकूण धावसंख्या धावफलकावरती राहुल 21 धावा आहेत. गणरायाचा शुभांक. राहुलची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. गुणलेखकाची एकच जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गोलीच्या वेगानं झापक झुपक करत चेंडू सीमारेषा बाहेर. गोली गच्चारण. असतील, विकास दादा असतील, विलास दादा असतील आणि खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेतात. आणि प्रत्येक आयवाजेलसाठी आणि फायनल डे ज्या दिवशी असेल ना, बक्षिसांची कैरात एक वेगळीच असेल. कदाचित डॉट चेंडूवरती 3 धावणाऱ्या खेळाडूसाठी देखील काही ना काही वेगळं बक्षीस असेल. 25 एकूण ठोकून काढल्यात मी म्हणेन. विकी चैतन्यशेठ कुटारे टीम विकीसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती. स्लोवर केलाय, गतीचा नक्कीच अभ्यास केला चेंडू. डीप फाईन लेक्सी मारेशा बाहेर. आणखीन एक ब्लास्ट. शारन मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष. त्याने सुरू केला बिझनेस. नाव साक्षी एंटरप्राइजेस. साईबाबाची कृपा शिरावर. साईबाबाची कृपा शिरावर. चला एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती. काय खेळतोय अप्रतिम. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार. गडे आहे रणझुंजार. बॅटीला आली आहे धार. चेंडू सीमा रेषे पार. 4. फलंदाजी 29 धावा त्यानंतर 33 धावा पाहिल्या. कारण 29 वरती या चौकाराला संघाची धावसंख्येला आकार घेते 33 धावा. काय खेळतोय अप्रतिम. प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. टीमसाठी खेळतायच आणि संघाच्या माध्यमातून जी जर्सी त्यांच्या खांद्यावरती येत. आणि ज्यावेळी तुम्ही खेळत असता त्यावेळी तुम्हाला जो घाम फुटत असतो त्या घामाचा वास आज संपूर्ण कुटारी गावाचा असतो. त्यासाठी ते खेळतात. तोच प्रयत्न ते चालू असताना पुन्हा एकदा क्या बात आहे. प्रेक्षक वर्ग विकीची जर फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. 4 चेंडू 4 चौकार. लागोपाठ
3 दिवस खऱ्या अर्थाने स्वयंपाक अर्थात जी आचार्याची भोजनाची जी खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे सक्षमरित्या हाताळण्यात आलेली आहे. मग त्यामध्ये आदरणीय नरेश पोरजी धानसर, सूरज शेंगरे पारगाव आणि अमर भोईर कोंडेवाल या त्रिवेणी संगमचा आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने मनपूर्वक इथे आपला आभार व्यक्त करतो. कारण स्वादिष्ट आगरी पद्धतीचं भोजन मात्र आपणा सर्वांना प्रेक्षकांना खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने उपलब्ध झालेलं आहे आणि जबाबदारी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली ते साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, विलासदादा पाटील आणि त्यानंतर समीर दलवी आणि आमचे या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे किशोर पोरजी, विलासदादा आमचे जे मॅनेजर आहेत, विलासदादा साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर आहेत, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला गेलं. आणि संजय शेठ आज त्यांच्या माध्यमातून दिवसभर प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. मयुरेश अगदी 2 षटकानंतर मयूर स्ट्राईक एंड वरती सॉफ्ट हँडनं पहा इथे डोका शांत ठेवून फलंदाजी करतात. कारण डोकं जर शांत ठेवलं तर विचार तुटत नसतात आणि भाषा जर गोड असली की माणसं तुटत नसतात. अगदी चांगला विचार आपण या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून देखील बघला. कारण त्याने हेरला की फलंदाज आता नक्कीच लयमध्ये आला आहे आणि चांगल्या 4 चेंडू होती, 4 चौकार त्यांची आपण बौछार पाहिली. अगदी चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या धावफलकावरती चैतन्येश्वर कुठारे टीमची एकूण धावसंख्या 38. क्या बात आहे. जबरदस्त धावसंख्या. आता क्षेत्ररक्षण इथं मात्र आपण पाहिलं इथे तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आखलं गेलं आहे. स्क्वेअर लेग, फाईन लेगमध्ये डीप मिड विकेट तैनात केलं आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि लॉंग ऑनमध्ये शॉर्ट थर्डमॅन तैनात केला आहे. शॉर्ट मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी बांधणी ती करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक मयुरेश चॉप केलाय चेंडू. अगदी एक धाव सहजरित्या दुहेरीचा प्रयत्न नसणार आहे कारण एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपला. एकूण 39 धावा धाव फलकावरती. आणि चांगली सुरुवात मी म्हणे पहिल्या षटकाचा विचार केला 15 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्यात आणि नक्कीच हा प्लस पॉईंट टर्निंग ओव्हर राहिली मी म्हणे चैतन्यची कुठल्या टीम. परंतु आता कमबॅक करणं गरजेचं शेड्यूल टीमसाठी. गोलंदाज मयुरेशमध्ये ती क्षमता डासून भरणीला हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. इथे विकेट टेकन गोलंदाजी करायला हवी परंतु ते करण्याचा प्रयत्न जरूर करतात. परंतु जे दोन्ही फलंदाज आता भरपूर लयमध्ये आहेत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. मयूरसाठी आला होता कार्पेट. चांगला चेंडू चालला डीपमधून. क्षेत्ररक्षक आले त्या बॅकआउट पॉईंटमधून क्षेत्ररक्षकांना अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आमचे त्या ठिकाणी 3 धावा घेतल्यात. क्या बात आहे. अगदी चितेची दौड भाग मिका सिंग भागची दौड इथे पाहिली. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 42 धावा धाव फलकावरती. क्या बात आहे. अगदी धावसंख्येचा वनवा इथं पेटवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. ज्यावेळेस मोठे फटके तुमच्या बॅट्समधून येत नसतात त्यावेळी अशा फटक्यांची गरज असते आणि ते फटके एक्झिक्यूट करतायत मयूर म्हात्रे. कौतुक करेन मयूर तुझं देखील. खूप चांगली फलंदाज. गोलंदाज स्विचचा अस्त्र. शॉट ऑफ द टुर्नामेंट. शॉट ऑफ द साक्षी स्टार एंटरप्राइजेस चषक 2025. 4 रन. लाडका आयोजक नागपुरीचा सतीश दादा म्हात्रे. मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे. थँक्यू. काय सुरेख संगीत. वैयक्तिक धावसंख्या 42 वरती खेळतायत. विकी ऑन फायर. अप्रतिम फलंदाजी. 50 कंप्लीट करणार का? चला एक धाव कंप्लीट होणार. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 47. षटक क्रमांक 3 आणि या षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. 47 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना इथे मयुरेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात परंतु विकेटची त्यांना तलाश आहे. हो यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बराच वेळानंतर. हा चेंडू डॉट. 3 षटकाची सांगता. 3 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 47 आणि एकूण विकी धावसंख्या पाहिली तर 43 वरती खेळत असतात. तर यानंतरची लढत असणार आहे पिसारवे विपक्ष चिंचवली म्हणजे श्रीमलंगड विभागातली चिंचवली हा संघ असणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पिसारवे विपक्ष श्रीमलंग विभागातील चिंचवली क्रिकेट संघ यावर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी
म्हात्रे सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला इनामपुरी या गावाचा पनवेल तालुक्यात वाचताई डंका सतीश म्हात्रे नावाचा नारायण म्हात्रे पिता लाभला भला मॅचचा आनंद घेत असताना आमचे संदीप शेठ म्हात्रे राहुलजी म्हात्रे आमचे नक्कीच शिवकुमार म्हात्रे अभि म्हात्रे मॅचचा आनंद घेतात मितेशजी कडू मंगेशजी म्हात्रे या ठिकाणी आले असेल तर विनंती करेन ना मुख्य मंचकावरती आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्ट्राईक एंडवरती विकी वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर विकीची धावसंख्या 43 तन्मय आल्यात पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये षटक क्रमांक 4 फुल टॉस होता अगदी चेंडू चाललाय ऑन साईड मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहिला 2 धावा अंकित केल्या जातील 2 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 49 आणि विकीची धावसंख्या 45 वन मॅन आर्मी क्या बात आहे षटकार ठोकला तर 51 धावा आणि साक्षी स्टार एंटरप्राइजेस लिमिटेड चषकाची पहिला अर्धशतकी ते झलकावणार का प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्याने येणार चेंडूचं स्वागत करू तर षटकार ठोकला तर विकीचे 51 धावा कंप्लीट होतील परंतु पाहूया कशा पद्धतीने गोलंदाज तन्मय गोलंदाजी करतील आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे टिपलाय जेल सापला रचलाय खेळ संपलाय विकीचा खेळ विकीचा वादल मैदानाच्या बाहेर अरे कोण रे आला तो पनवेल वाला तो कशात कम नाही रे आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे